दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही आली पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांजेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा वक वकील नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आहोत चिंचवड आणि चिंचवड परिसरातलं तानाजी नगर म्हणजे चिंचवड गाव आणि इथल्या अपूर्वा स्वप्नील जगदाळे आणि प्रेमा सुरेश सलगर यांना आपण भेटणार आहोत. या घरांमध्ये जाताना ना आमचे मित्र चंद्रशेखर गोखले यांच्या काही ओळी नेहमी मनात येत जातात, कारण प्रत्येक घरात मी नेहमी जातो आणि मग त्यांची ती ओळ चारोळीतली खूप प्रसिद्ध झालेली. घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. पण या घरांमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा बरेचसे मिस्टर नकळत म्हणतात घर दोघांचं असतं, दोघांनी आवरायचं असतं, कुणीही पसरवलं तरी बायकोनेच आवरायचं असतं म्हणजे कुणीही पसरवलं तरी बायकोनेच आवरायचं असतं. असं हल्ली काय काय घरांमध्ये व्हायला लागलेलं आहे. पण आमची वहिनी सुद्धा काही कमी नाही आहे. वहिनीची तक्रार नाही त्यासाठी. वहिनी आपलं काम चोख करते आणि त्याचबरोबर संपूर्ण घराला हातभार लावण्यासाठी सुद्धा सज्ज असते. आता या दोन वहिनींच्या घरी गेल्यानंतर आपण बघणार आहोत की कोण काय म्हणणार आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. यांना आवडले मी. काय कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. वाजली होती अशी काय तारा तुटल्या होत्या माहेरी कमी जाते. मग तुम्हाला काही साधारण वर्षभर पाठवायचं सारखं जावं सारखं जावं का? मला आणि माझ्या डोक्याला पण आराम नाही. उखाणा घ्या. महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात चिंचवड गावामध्ये मोरया गोसावी मंदिराला सोन्याचा कळस. स्वप्नील रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. मग कसला आळस? कसलाच नाही. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही नणंद. नमस्कार. आई. नमस्कार. काकू पप्पा आणि काका. बरोबर. बाकी सगळे बिल्डिंग मधले सगळे. नमस्कार. नमस्कार. फक्त इथेच नाही नातेवाईक. बघा, वरती नमस्कार. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? बालाजीनगर. कुठे आलं? कात्रज मध्ये. कात्रज म्हणजे कुठे? कात्रज गुजरवाडीच्या अलीकडे. गुजरवाडी कुठे आहे? गुजरवाडी महाराष्ट्र राज्यात. महाराष्ट्रात. पुण्यात. पुण्यात कुठे? स्वारगेटच्या पुढे. स्वारगेटच्या पुढे. आणि कात्रज कुठे? गुजरवाडीच्या अलीकडे. अलीकडे. आणि कशाच्या पुढे? स्वारगेटच्या पुढे. बालाजीनगरच्या पुढे. पण आता मला कात्रजला जायचं असेल इथून तर कसं जायचं मी? इथून बाहेर पडला की उजवीकडे का डावीकडे? उजवीकडे जायचं. मला डावीकडून जायचं असेल तर? डावीकडून आहे काळेवाडीतून रोड. काळेवाडीतून थेरगाव. काळेवाडीत कसं जाणार मी? मला घेऊन जा, मी सांगेल. शेवटी मला घेऊन जा, मी घेऊन जाते. पण आता थांबवा प्रश्न. बरं मला सांगा चिंचवडला कसं काय आलं? माझे आजोबा आहेत, हा. त्यांनी लग्नाचं स्थळ सुचवलं हे. का? असंच म्हणजे आले होते बघायला हे आणि सासरे दोघे. काय कात्रज? बालाजीनगर. बालाजी. मला बघायला आले होते. तुम्हाला बघायला आले होते? हा. तेव्हा यांना आवडले मी. काय कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं? हो. बोलवा त्यांना. अहो नमस्कार. तुम्ही ह्यांना काय सांगितलं?
एवढं की आवडली तुम्हाला. कधी? तेव्हाच बघितलं तेव्हाच लगेचच समजून टाकलं. असं एक गाणं आहे कुठलं तरी माहितीये, बघितल्याबरोबर आवडल्यावर, हिंदीत माहितीये देखा जो तुम्हाला? तुझे यार, हा? देखा जो तुझे यार, कसं आहे म्हणा? देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार. वाजली होती अशी काय हो? फार तारा तुटल्या होत्या. पण या आत्ता जशा हसतायत तशाच शांत असतात का हो? कधी कधी असतं ते तसं. गिटार बिटार ते नाही. तुम्ही सांगा, यांच्याबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? माहेरी जात नाही, कमी जाते. माहेरी कमी जाते. मग तुम्हाला काय साधारण वर्षभर पाठवायचं? सारखं जावं. सारखं जावं का? मला आणि माझ्या डोक्याला पण आराम नाही. किती गोड बोलतात ना हे. हं? मला कळलं तुम्ही का चिडत असणार, आज कळलं मला. मग असं हे बोलतात तेव्हा तुम्हाला मुद्दाम जात नाही मग तुम्ही आईकडे? नाही, पाठवत नाहीत. मग ज्या वेळा मला जायचं असते त्यावेळेस नको म्हणतात, हा, आणि ज्यावेळेस ते जा म्हणतात तेव्हा मी जात नाही. मग बरोबर आहे. हा. हा, मग जशाच तसं. कारण तेव्हा त्यांचा प्रोग्राम असणार काहीतरी. बरं, आता दोघांनी मिळून एक 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. वेळ आहे 2 मिनिटं. बघूया खेळ पूर्ण करणार. 1 2 3 वेळ सुरू होईल. सहावा थर लागला की 500 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळणार, पण 6व्या थराने पाच 4 3 2 1 संपली. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. या, ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. थँक्यू. आता जाऊन भेटूया सलगर वहिनी. पाठीमागं झाड होतं, झाडावर चढलो. हा, पहा, झाडावरून विष केलं विश केलं असं. आणि ते करताना तोल गेला आणि खाली पडलो. आई मला चिरट्यावर खूप मारते. काय हो? अरे तू अभ्यास केला नसतील त्यामुळे मारत असेल. अभ्यास केल्यानंतर कशाला आई मारते? नाही, पण माझा रिझल्ट चांगला आलाय ना. अरे पण आता येणार आहे ना. नमस्कार. खरं वाटत नाही, स्वप्नातलं खरं वाटत. थँक्यू. उखाणा घ्या. 9 दिवसाच्या 9 माळा, 10व्या दिवशी दसरा. सुरेशराव म्हणतात, बांदेकरांचा चेहरा नेहमी असतो हसरा. अरे क्या बात आहे. बर, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर सुरेश तलगर. नमस्कार. ह्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. ही माझी भाची. नमस्कार. आणि ही माझी जाऊ. नमस्कार. ती माझी आई. नमस्कार. आणि ती माझी वहिनी. नमस्कार. आणि मागे दीर आणि भाऊ आहे. नमस्कार. आणि हे सगळे कॉलनीतले. आणि ही माझी मुलगी ऐश्वर्या. बरं. आणि हा शुतोष. बर बर. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. कोणाचं नाव सांगायचं राहिलं असेल तर उद्या रागवा. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? उस्मानाबाद. आणि मिस्टरांचं बालपण कुठे गेलं? ते पण उस्मानाबादचे आहेत, पण आता कामानिमित्त मुलांच्या शाळेमुळे आम्ही इथे सेटल. इथे आले. मग तुम्ही दोघे उस्मानाबादचे? हो, दोघंही उस्मानाबाद. मिस्टर काय करतात? त्यांचा फायनान्सचा पण बिझनेस आहे आणि इथं प्लॉटिंगचं पण त्यांचं सुरू आहे. बोलवा ना मिस्टर. आहो. तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तुमचं बालपण उस्मानाबादेतलं? हो. बरं बरं. मग शाळा एकच होती का दोघांची? नाही, ही वेगळी होती. का हसले का मला कळलंच नाही. आपला सोपा प्रश्न विचारला. मग तुम्ही दरवर्षी यांना विश करत असाल जाता येता? 5वीत 7वीत? नाही. हा, 10वीच्या परीक्षेला केलं होतं का? हा, 10वीच्या परीक्षेला केलं होतं. कसं केलं? शुभेच्छा कशा दिल्या? नाही, ते लग्न जमलेलं. हा, जमलं होतं त्यावेळेस. आणि परीक्षेला जाताना म्हणजे सांगितलं की असा नंबर आलाय म्हणून. विश करायचं केलं नव्हतं. विसरले. मग काय केलं?
मग ते नंबर मित्रांना सांगितला होता, नंबर दुसऱ्या मंदिराला आला. मग मी पाठीमागं झाड होतं, झाडावर चढलो. हा झाडावरून विष केलं. विश केलं असं. आणि ते करताना तोल गेला आणि खाली पडलो. पण त्याच दिवशी प्रेमात पडले का? नाही, ते लग्न झाल्यानंतर झालं सगळं. हे लग्न जमल्यानंतर झालेलं. आता एक पुढचा खेळ खेळायचा आणि हा खेळ खेळत असताना दोघांनी मिळून तो मनोरा रचायचा. वेळ 2 मिनिटाची. हा आता झाडावर चढला होतात ना, तेवढं उंच झाड तयार करा. हा बघूया काय होतं. वेळ 2 मिनिटाची आणि वेळ झाली सुरू. पाच, 4, 3, 2, 1. वेळ संपली. तुमच्यापेक्षा मलाच टेन्शन आलं. झाडावर चढणं खूप सोपं आहे. 1, 2, 3, 4, 5. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. तुम्ही आरोप खोडून काढा सगळे. हा यांच्या बाजूने ठामपणे उभं राहा. हो. चला पहिला आरोप कोण? आई. ती कामं सगळी करते, म्हणजे मला काही करू देत नाही, पण जरा व्यवस्थितपणा नसतो कामामध्ये. म्हणजे कुठलंही काम नीटनेटकं करावं असं मला वाटतं. तिचा गुरु तूच आहे. आता इथे आली म्हणजे तुझ्या हाताखाली आणलेली आहे तिला. जे काय असेल ते तुझी चुकी आहे. कारण तू शिकवायला पाहिजे. बघितलं काय बोलला मुलगा? याला कारण ती गुरु आहे, ही शिष्य आहे, ती गुरु आहे. होय ना. मी तिच्या हाताखालीला सोडलेलं आहे कामाला. मी सांगत असते दरवेळेस, पण ती ना ऐकल्यासारखी करते कधी. समजेल, हळूहळू समजेल मग. पुढचा आरोप. मी तिची बहीण, ती गावाला कधी येतच नाही, आली तरी लगेच निघून जाते. कसं आहे, आता तिच्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे लांब ठेवूशी वाटत नाही, म्हणून मी लगेच घेऊन येतो तिला. आमचं पण आहे ना त्याच्यावर. तिला माझं थोडं जास्त असेल कदाचित. बरं मला सांगा, या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? आईंचं काम म्हणजे व्यवस्थित करत नाही. पुढे मी सुधारेल काम करायला नीट. आणि बहिणीचं आहे की गावाला गेली की लगेच येते. बाळ लहान असल्यामुळे पाणी चेंज होतं ना, ते आजारी पडू नये म्हणून लगेच येते. कळलं? बाळाला फक्त इथल्याच नळाचं पाणी. आता सगळ्या जणींनी एकेका वाक्यामध्ये काय यांच्यामध्ये चांगला गुण आहे, कोणती अशी गोष्ट आहे की जी या वहिनींना खूप आनंदाची आहे, घरासाठी आनंदाची आहे, सांगा सासूबाई. ती म्हणजे समाधानी आहे, प्रत्येक गोष्टीत समाधानी. म्हणजे असं कसं प्रत्येक गोष्ट तिला अगदी क्षुल्लक गोष्ट असली तरी ती तृप्त असते त्याच्यात. तो सगळ्यात चांगला गुण, अल्पसंतुष्ट. व्हेरी गुड. छान आहे, म्हणजे स्वभाव वगैरे शांत आहे, कोणाची भांडण वगैरे म्हणजे असं हे करत नाही. मग केलं पाहिजे का? म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून शांत आहे स्वभाव. वा वा. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईने जो गुण सांगितला तो घर आनंदी ठेवण्यासाठी खूप गरजेचा आहे की आहे त्यात समाधान मानणं. आणि मला असं वाटतं ते समाधान मानणं हीच घराची श्रीमंती आहे. तेव्हा आज हा तन्मणी खरं तर आपण मिस्टरांना देणार आहोत. काय बाजू मांडली आहे त्यांनी. म्हणजे एका उत्तराला तर ते म्हणाले आई तू गुरु आहेस त्यामुळे तुझाच प्रॉब्लेम आहे. अभिनंदन. द्या तुम्ही द्या. आणि आता जाऊन भेटूया आपण सलगर वहिनी. नमस्कार. सगळे आरोप खोडून काढायचे आहे तुम्ही. चला पहिला आरोप कोण करणार? मी भाची. बोला. ती सारखं नवीन नवीन काहीतरी खायला करत राहते आणि मला खा म्हणून माग लागते. आम्हाला सगळ्यांना खा म्हणून आग्रह करते, त्यामुळे सगळ्यांच्या तब्येती त्या अशा झालेल्या आहे. आणि त्याच्यामुळे माझी पण तब्येत वाढेल याची मला भीती आहे. आरती करणार आहे पण खाणार तुम्ही आहेत ना, तुम्ही त्याच्यावर तुम्ही स्वतः हे करू शकता ना, कंट्रोल करू शकता तुम्ही खाणार. बरोबर आहे. मग तिने कमी केलं तर आम्ही पण कमी खाऊ ना. तिनं करते, तुम्ही आपलं कंट्रोल ठेवून करायला पाहिजे, खायला पाहिजे. आई मला चिडल्यावर खूप मारते. काय हो? तो अभ्यास केला नसेल त्यामुळे मारत असेल. अभ्यास केल्यानंतर कशाला आई मारते? नाही, पण माझा रिझल्ट चांगला आलाय ना. अरे पण आता येणार आहे ना. अरे हा, म्हणजे आईने मारलं तर अभ्यास येतो, तू करून अभ्यास येत नाही तुला. पुढे कोण? जाऊ त्यांची. बोला. त्यांनी असं मन मोकळेपणाने बोलत नाहीत, मनातल्या मनात ही करतात आणि मग त्यांना घुसमट होती, म्हणून त्यांना मग परत बीपीचा त्रास होतो. मग आम्हाला वाटतं की त्यांना तो त्रास होऊ नये. म्हणजे त्यांनी बोललं पाहिजे. हा, बोललं पाहिजे. काय हो? नाही, माझ्याशी तर चांगली मन मोकळेपणे बोलते, तीच बोलत नसणार एखाद्या वेळेस.
तुम्हीच बोलत नाही वाटतं. नाही. बघितलं केवढी बायकोची बाजू घेतली. बरं, या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? पहिला आरोप भाचीचा, तर मला असं वाटतं की तिची प्रकृती जर चांगली असेल तरच ती अभ्यास करू शकेल. त्याच्यामुळे तिला खा म्हणून मागे लागते मी. तरी पण तिची तशी इच्छा नसेल तर उद्यापासून सुधारणा करेन मी. उपाशी ठेवा, उपाशी. चालेल. हा, पुढे. आणि दुसरा आरोप जाऊबाईचा, तर बोलते तिच्याशी मन मोकळेपणानं, पण तरी पण एखादी काही गोष्ट मनामध्ये असेल माझ्या, तर मला नाही वाटत की माझ्यामुळे तिलाही त्रास व्हावा. मला बीपीचा त्रास होतोय ना, मग तिलाही तो नको ना व्हायला. मुलाचं काय? हा, अभ्यासासाठी मारते त्याला, इतर वेळी नाही मारत. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट ही खूप चांगले आहेत. मारते म्हणून चांगले आहेत. मारल्याशिवाय करत नाही तो. तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या आई बाबांनी तुम्हाला मारलं होतं? मारलं होतं. हा, तरी रिझल्ट चांगला नाही आला. बरं, आता सगळ्यांनी हे झाले त्यांच्यातले दोष जे तुम्हाला जाणवले ते तुम्ही सांगितले. आता यांच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत ते पटापट सांगायचे. टेस्टी जेवण बनवते. अच्छा, बस. सगळ्यांना मदत करतात त्यांनी. मदत करतात. हो. एकही शब्द असा नाहीत बोलत की एखाद्याचं मन दुखावेल. कधीच नाही. स्वतः सगळा त्रास करते. आम्ही इतकी वर्ष सोबत राहतोय पण कधीच असं मामीचं माझं भांडण झालंय असं कधी नाही झालेलं कोणाशीच घरामध्ये. वा वा, म्हणजे एकदम चांगली आहे मग. एकदम कसं वाटतंय वहिनी? छान वाटतं. सगळे आपली माणसं कौतुक करतात त्याच्यामुळे छान वाटतं कौतुक करण्याचं. बरं वाटलं, आनंद झाला. हा, तुम्ही परत एकदा झाडावर चढा. जाऊबाईंच्या पण डोळ्यात पाणी आलं, कारण सगळ्यांनी कौतुक केलं. बऱ्याचदा तक्रारी करताना मात्र उत्साह असतो, पण कौतुक करताना नकळत मला कळतच नाहीये की प्रत्येकाचे डोळे का पाणावत आहेत. कारण त्यामध्ये खरंच दुसऱ्यांसाठी केलेलं त्यावेळेला त्या गोष्टीची जाणीव झालेली असते आणि ती खूप महत्वाची आहे. अभिनंदन. अशाच हसत राहा, आनंदी राहा. आणि हा तन्मणी तुम्हाला, आणि खरं तर तुमच्यापेक्षा त्यांनाच द्यायला पाहिजे, कारण ते झाडावर चढले म्हणून हे सगळं झालं, हो की नाही? घ्या, अभिनंदन. झाडावर चढले म्हणून मी मिळाले ना त्यांना. तानाजीनगर चिंचवड गाव या ठिकाणी आजचा हा खेळ रंगतो आहे. सावित्रीबाई फुले गार्डन मध्ये या ठिकाणी मधोमध वडाचं झाड दिसतंय आणि याच झाडाशी संबंधित असा हा खेळ आहे. या खेळामध्ये 10-10 चेंडू आणि मग ते इथून टाकायचे आणि ते झाडावरती अडकले पाहिजेत. तेव्हा जास्तीत जास्त चेंडू या झाडांवरती अडकवण्यात ज्या यशस्वी ठरणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे टाका 1. थांबा. चला. एक टाका. एक ही गुणसंख्या. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. टाका. हा निर्णायक ठरू शकतो का? संपले. बघूया, हा महत्वाचा आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या सलगर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जगदाळे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. एक मिनिट ते राहिलेले चेंडू काढा ना जरा. तानाजीनगर चिंचवड गाव आणि तिथल्या
सावित्रीबाई फुले उद्यानामध्ये हा आजचा खेळ रंगला. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.